12 मॅन पाठवा आपला, अथवा 2 धावांची पेनल्टी असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती अप्पाला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी माझी सुरुवात करतोय. पंचांचा इशारा येतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू सबमरीन डिलिव्हरी. स्ट्रायकिंगला फलंदाज रुपेश आणि परेश ही जोडी आहे. टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली आहे जय हनुमान ढोके या टीमने. या मॅच मध्ये 5 षटकांचा सामना आहे. यापुढील सामना असेल नवीन वडवली आणि आदर्श वांगणी या 2 टीम मध्ये. राईट मोर द विकेटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. 2 फिल्डर आलेत. अप्रतिमा झेल पकडलाय. फलंदाज झाले बाद. लागतोय हा पहिला धक्का. रुपेश भोईर 0 वरती बाद. यापुढील सामना आहे नवीन वडवली आणि आदर्श वांगणी या 2 टीम मध्ये. दोन्ही संघाच्या संघटनांना विनंती असेल आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. 0 वरती पहिला फलंदाज गमावलाय जय हनुमान ढोके या संघाने. मंगेश येत आहेत. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती. विलासने विकेट मिळवली आहे. पहिल्या षटकामध्ये पहिले यश मिळवून दिलंय. यशांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल सागर देशमुख आहेत. जांतराजा बदलापूर आणि जय हनुमान ढोके या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. बॅट्समन मंगेश येतोय बॅटिंग करण्यासाठी. एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल मंगेश आणि परेशला. आणि झेल ड्रॉप झालाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय फलंदाज मंगेश भोईरला. सागर देशमुख होते यष्ट्यांच्या पाठीमागे. स्वतःवरती नाराज होतोय कारण की सागरला माहिती होतं हा झेल पकडणं किती महत्वाचं होतं. कारण की मंगेश भोईर अष्टपैलू खेळाडू आहे. जेन्युइन ऑलराऊंडर आहे आणि त्याचा 0 वरती झेल सोडलाय सागरने. धावसंख्या आहे 0. एक फलंदाज देखील गमावला. विलास चांगली गोलंदाजी करतोय या पहिल्या षटकामध्ये. राईट मोर द विकेटने. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी. इन स्विंग आउट स्विंगच्या माध्यमातून गोलंदाजी करतोय गोलंदाज विलास या षटकामध्ये. आणि सलगचा आलाय हा 4था डॉट बॉल आणि त्यामध्ये एक विकेट देखील मिळवली आहे गोलंदाज विलासने. P1च्या षटकामध्ये अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. राईट मोर द विकेटने. ऑन साइडला बिग हिट पाठवलं. लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. षटकार येतोय मंगेशच्या बॅट मधून. हा पहिला षटकार.
षटकाराने आगास करतोय फलंदाज मंगेश भोईर. आजच्या दिवसामधील दुसरा सामना सुरू आहे. जय हनुमान ढोके आणि जानता राजा बदलापूर. पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफला डीप मध्ये स्वप्नील आहेत. एक धाव झाली पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण. त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1-7. प्रथम बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान ढोके या टीमची 7 धावा धावफलकावरती आहे. संत आणि सावध सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये. बदलापूर वांगणी धमाका या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. करण धुळे यांच्या माध्यमातून क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. पहिल्या क्रमांकासाठी 50,000 रुपयांचं पारितोषिक आहे. परंतु मॅन ऑफ द सिरीजसाठी 2 व्हीलर बाईक आहे आणि एकूण 4 स्पोर्ट्स सायकल देखील आहेत. भरपूर पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहेत. नेक्स्ट मॅच आहे आदर्श वांगणी आणि नवीन वडवली या दोन संघांमध्ये. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. जो संघनायक इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी येणार नाही त्या संघाला 2 धावांची पेनल्टी असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. नियम सर्व संघांसाठी सारखे आहेत त्यामुळे आयोजकांच्या वतीने ही सूचना आहे. हाफ ट्रॅकर आहे चेंडू. गोलंदाज जिहाद आहेत आणि पहिला चेंडू आलाय डॉट. बॅटिंग स्वीकारली टॉस जिंकून जय हनुमान ढोके या टीमने आणि अपेक्षित सुरुवात आतापर्यंत होऊ शकली नाहीये या मॅच मध्ये ढोके संघाची. जिहाद एक अष्टपैलू खेळाडू आहे. हाफ ट्रॅकर पुल करतायत. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय षटकार फलंदाज मंगेशच्या बॅटमधून. शून्यावरती झेल सोडलाय मंगेश यांचा आणि त्यानंतर 2 षटकार लगावलेत. संघाची धावसंख्या आहे 13. वैयक्तिक धावसंख्या देखील 13 आहे मंगेश भोईर यांची. गोलंदाज जिहाद. सामना सुरू करा आपण पंच. राईट मोर द विकेटने जिहाद. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा पुल करताय. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार येतोय मंगेशच्या बॅटमधून. सुरेख फलंदाजी करतायत मंगेश भोईर. 2 षटकार 1 चौकार आलाय मंगेशच्या बॅटमधून आणि धावसंख्या आहे 17. 17 धावा धावफलकावरती. प्रत्येक सामना 5 षटकांचा आहे. प्रथमच बदलापूरमध्ये असं घडतंय की प्रत्येक सामना हा 5 षटकांचा. नाहीतर बदलापूरमध्ये आपण अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा पाहत असतो आणि त्या स्पर्धेमध्ये नक्कीच 5 षटकांचे सामने असतात. 4 षटकांचे दुसऱ्या फेरीचे सामने असतात आणि तिसऱ्या फेरीतील सामना 3 षटकांचा असतो. परंतु या स्पर्धेमध्ये सर्व सामने 5 षटकांचे आहेत. बॅकफुटला गेले. जागा बनवली स्ट्रोकसाठी आणि स्क्वेअर कटचा फटका आपण पाहिला. सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार येतोय मंगेशच्या बॅटमधून. धावसंख्या आहे 21. 21 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र खूप चांगली बॅटिंग करतोय फलंदाज मंगेश भोईर. या मॅच मध्ये वैयक्तिक खेळतो 21. या धावसंख्येवरती 1 षटकार आणि बॅक टू बॅक 2 चौकार आलेत या षटकामध्ये. जिहाद वरती आक्रमण चढवलं जात आहे. शून्यावरती झेल सोडला होता तो महागात पडतोय. यावेळी चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी आणि कमबॅक करतोय. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या 21. 21. एक चेंडू शिल्लक आहे या षटकामधील. पुन्हा एकदा व्ही शेप मध्ये उडवलाय. मिड विकेट सीमारेषेच्या लगत
क्या बात आहे, स्वप्नीलने एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न आणि आपल्या टीमसाठी नक्कीच या धावा वाचवलेल्या आहेत. एकच धाव मिळते चेंडूवरती आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 22 धावा 11.00च्या सरासरीने बनवल्यात या पहिल्या 2 षटकांमध्ये 22 धावा. विलास येत आहेत, नवीन गोलंदाज सेकंड स्पेल मध्ये येतोय. ज्या विलासने पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या, एक सफलता प्राप्त केली होती. मंगेश भोईर ऑन स्ट्राइक. यावीस लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धावा. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 23. 23 धावा धावफलकावरती आहेत. क्या बात आहे, फिंगर रोल केले होते आणि गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. बॅट्समन बीट, कीपर देखील बीट झालेत. बाईटच्या स्वरूपात मिळते 1 धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 24 धावा. आदर्श वांगणी संघ देखील इथे दाखल होतोय ही स्पर्धा खेळण्यासाठी. त्यांच्या समोर नवीन वडवली. पुन्हा एकदा लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिला, परंतु जास्त वळण घेतलं चेंडूने आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या आहे 26 धावा. खूप चांगली बॅटिंग सुरू आहे मंगेशची. आणि यस फिंगर अप, फलंदाज झाल्या बाद बिग विकेट डाऊन. मंगेश भोईर बॅक टू द पवेलियन लागतोय. हा दुसरा मोठा धक्का जय हनुमान ढोके या टीमला. न्यू बॅट्समन प्रदीप भोईर येत आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. खऱ्या अर्थाने बदलापूरचा वंडर बॉय करण धुळे यांच्या स्वप्नातून साकार झाली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. आणि करण धुळे यांचा एकच प्रयत्न असतो, काहीतरी नवीन प्रत्येक वर्षी करण्याचा प्रयत्न असतो. हा नाविन्यपूर्ण ही स्पर्धा आहे, कारण की बदलापूर नगरीमधील सर्वात मोठी ही स्पर्धा सुरू आहे. आणि ज्या स्पर्धेमध्ये नक्कीच मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक आहे, 4 स्पोर्ट्स सायकल आहेत आणि प्रत्येक सामना हा 5 षटकांचा आहे. कारण की बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा नियम आहे
पहिल्या फेरीतील सामने 5 षटकांचे, दुसऱ्या फेरीतील सामने 4 षटकांचे आणि क्वालिफाईंग मॅच 3 षटकांची, परंतु या स्पर्धेमध्ये सर्व सामने 5 षटकांचे आहेत. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. प्रदीप भोईर येत आहेत नवीन फलंदाज. धावसंख्या आहे 27. 2 विकेट आतापर्यंत बाद झालेत जय हनुमान ढोके या टीमचे. या पुढील सामना असेल आदर्श वांगणी आणि त्यांना फाईट करेल नवीन वडवली. या दोन संघांमध्ये दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉससाठी या. ऑन साइडला फटका चांगला आहे, परंतु क्या बात आहे, आउटस्टँडिंग, मॅग्निफिसंट, स्पेक्टॅक्युलर फिल्डिंग करतोय स्वप्नील. ज्या स्वप्नीलने याआधी देखील एका हातामध्ये चेंडू अडवला होता आणि याही वेळेस स्वप्नीलने चांगले क्षेत्ररक्षण केलंय. खऱ्या अर्थाने या पुढीलच्या मॅच मध्ये आदर्श वांगणी संघ इन ऍक्शन मध्ये असेल. एक शिस्तबद्ध संघ म्हणून त्या संघाकडे पाहिलं जातं. ऑन साइडला स्लॉग स्वीप पाठवलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर. ढोके गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. एक शिस्तबद्ध संघ आहे आदर्श वांगणी, जो प्रत्येक स्पर्धेमध्ये वेळेमध्ये संघ उपस्थित असतो आणि याही स्पर्धेमध्ये संघ वेळेवरती आहे. दोन षटकानंतर जुना चेंडू असेल आणि तिसरं षटक सुरू आहे, त्यामुळे आपण जुना चेंडू देतोय. आणि 2 षटकांच्या आतमध्ये चेंडू हरवला, फुटला, खराब झाला तर चेंडू नवीन आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. मंगेशने खूप चांगली बॅटिंग केली आपल्या संघासाठी. विलास षटकार आलाय परेशच्या बॅटमधून. परेश ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतायत. हेलिकॉप्टर उडवलाय, लँड कुठे होईल, 1 बाउन्स ओव्हर द लाईन. हा चौकार येतोय परेशच्या बॅटमधून. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 38. 38 धावा धावफलकावरती पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. नवीन वडवली या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी या, कारण की आदर्श वांगणी या संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. नवीन वडवली या टीमचे देखील कॅप्टन उपस्थित आहेत. 5 षटकांमध्ये आपण जेव्हा इनिंग ब्रेक होईल 5 षटकानंतर 38. 38 धावा धावफलकावरती आहेत. जेव्हा 5 षटक समाप्त होतील, इनिंग ब्रेक होईल, तेव्हा आपण टॉस करणार आहोत. स्वप्नील येतोय, जे स्वप्नीलने फिल्डिंग खूप चांगली केली आहे. स्वप्नील हाफ ट्रॅकर व्ही शेप मध्ये फेकून दिलाय, मिड विकेट, सीमा रेषेच्या बाहेर. हा षटकार येतोय प्रदीपच्या बॅटमधून.
फुलटॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत लॉंग ऑफला डीप मध्ये, फिल्डर आहेत, एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 पुढे जाईल 46, 46 धावा. येस, नवीन वडवली या टीमचे संगणक देखील येत आहेत. बॅकफुटला गेले, अप्पिश खेळत आहेत, इनफिल्डच्या वरून स्वीपर कव्हर, सीमा रेषेच्या बाहेर, वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार येतोय प्रदीपच्या बॅट मधून. फिफ्टी कंप्लीट, 50 धावा धावफलकावरती. डान्सिंग डाउन द विकेट, लॉफ्टेड इट, काउ कॉर्नर, सीमा रेषेच्या बाहेर, लॉंग बिग वे, माइटी इट ह्यूज, मॅक्सिमम, इट्स आउट ऑफ द पार्क, बिग हिट षटकार. अब तक 56 ही धावसंख्या आहे. 56 धावा धावफलकावरती आहेत आणि सुरेख फलंदाजी करतोय प्रदीप भोईर. एका चेंडूची पॅनल्टी आहे, त्यामुळे शेवटच्या जो षटक असणार आहे तो 5 चेंडूंचा असणार आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. पंच, जो शेवटचा षटक आहे तो 5 चेंडूंचा असणार आहे. परंतु मी कौतुक करेन प्रदीप भोईर यांचं. मंगेश बाद झाले त्यानंतर प्रदीप भोईर आले बॅटिंग करण्यासाठी आणि प्रदीपने देखील चांगली बॅटिंग केली आहे या इनिंगमध्ये. रन मशीन आहे जय हनुमान ढोके या टीमची. ऑन साइडला खेळत्या टीममध्ये फिल्डर उपस्थित आहेत. वाईडिश लॉंगॉनला चांगले क्षेत्ररक्षण, त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 57 धावा. षटकातील अजून एक चेंडू शिल्लक आहे. चौथं षटक सुरू आहे. स्वप्नील यांचं. थोडीशी महागडी गोलंदाजी आज कुणाल पेनकर टीम मध्ये नाही आहेत, त्यामुळे कुणाल पेनकर यांची कमी भासते. जांतराज बदलापूर या टीमला परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे आणि लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. धावसंख्या 58. जास्तीत जास्त धाव बनवावे लागतील कारण की 2 धावांची पॅनल्टी आहे, एका चेंडूची देखील पॅनल्टी आहे. जो संघनायक इनिंग ब्रेकमध्ये येणार नाही टॉससाठी त्या संघाला 2 धावांची पॅनल्टी आहे आणि ती पॅनल्टी लागली होती. त्यानंतर टॉस झाला आणि जवळजवळ 15 ते 20 मिनिटं सामना थांबला, त्यामुळे एका चेंडूची पॅनल्टी लागली आहे जय हनुमान ढोके या टीमला. कौतुक करेन जांतराजा बदलापूर या टीमचं कारण की 15 ते 16 मिनिटं घेतलेत पहिल्या 4 षटकांसाठी आणि आता मात्र फक्त 5 चेंडू टाकायचे आहेत. या अंतिम षटकामध्ये पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 58. दीपक येतात आणि दीपकने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली प्रदीप भोईरची,
ज्या प्रदीप भोईरने आक्रमक सुरुवात केली होती त्याच प्रदीप भोईरचा गोल्डन विकेट मिळवलाय. फलंदाज झालाय बाद. प्रदीप बॅक टू द पवेलियन. शेवटच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवरती ही विकेट मिळवली आहे. ऑन साइडला खेळतात. एलिव्हेशन नाही डीप मधून फिल्डर येतील. स्क्वेअर लेगला चेंडू फील्ड होईल आणि तोपर्यंत मिळतील या चेंडूवरती पुन्हा 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 60 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे शेवटचं सुरू आहे आणि 3 चेंडू शिल्लक आहेत कारण की हे षटक 5 चेंडूंचं असणार आहे. विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल आणि धावबादच्या स्वरूपात फलंदाज झाल्या बाद. निकेश बॅक टू द पवेलियन. चला फलंदाज थोडंसं लवकर जा. न्यू बॅट्समनला विनंती असेल थोडंसं लवकर जायचं आहे कारण की 2च चेंडू शिल्लक आहेत. एका चेंडूची पॅनल्टी आहे. शिस्तबद्ध क्रिकेट स्पर्धा आहे. प्रत्येक संघाला नियम हे सारखे आहेत त्यामुळे विनंती असेल या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी सर्व नियमांचं पालन करणं देखील बंधनकारक आहे सर्व संघांसाठी. करण धुळे यांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने ज्या खेळाडूने बदलापूर शहराचं नाव आणि जोविली गावाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारताच्या कानाकोपऱ्यात पोचवलं असं नाव म्हणजे करण धुळे आणि त्यांच्या माध्यमातून बदलापूर वांगणी धमाका या स्पर्धेचं आयोजन. नाविन्यपूर्ण ही स्पर्धा आहे आणि 40 संघ बदलापूरचेच आहेत. आपल्या या असोसिएशन मधीलच संघ आहेत. आपल्या असोसिएशन मधील संघांना एक खूप चांगलं व्यासपीठ त्यांनी निर्माण करून दिलेलं आहे. ऑन साइडला लॉफ केला. डीप मध्ये फिल्डर आहेत आणि हा झेल तर पकडलाय परंतु पाहावं लागेल काय घडलंय या चेंडूवरती. पंच आम्हाला इशारा करतील की आपण बाउंड्री चेक करा. चौकार तर आलेला आहे परंतु षटकार आहे का नाही हे आपण चेक करूया. पंच धावा किती असतील. सेफ आहे बाउंड्री आणि हा चौकार 1-5 आहेत. चौका की पंजा येईल असं आयोजकांचं देखील म्हणणं आहे. पंजा ना. यस म्हणजे स्ट्राईक देखील चेंज असेल का. यस स्ट्राईक चेंज असेल. यस स्ट्राईक देखील चेंज असेल कारण की 1+4 आलाय बरोबर ना सनी सर. यस 5 धावा असतील या चेंडूवरती आणि धावसंख्या 5ने पुढे जाईल आपण पाहू शकाल.
66 धावा धावफलकावरती आहेत. 66 66. ड्राईव्ह करतायत लॉंग ऑफला डीप मध्ये विलास आहेत. एक धाव झाली पूर्ण. खराब क्षेत्ररक्षण. विलास करतायत. दुसरी धाव देखील पूर्ण झाली. तिसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि फलंदाज होईल बाद. शेवटच्या बॉलवरती चांगली यश मिळतंय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 68 धावा आणि 69 धावांचं टार्गेट सेट केलंय जानताराजा बदलापूर या टीम समोर. जय हनुमान ढोके या संघाने टॉस करूया आपण. जगदीश पाटील सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. खूप चांगला फिटनेस आहे त्यांचा. असं वाटत नाही की ते 40+ आहेत. दिवसेंदिवस ते छोटे होत चाललेले आहेत. त्यांचं वय कमी होत चाललेलं आहे. जगदीश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. नवीन वडवली आणि आदर्श वांगणी या दोन टीममध्ये सामना असेल 5 षटकांचा. आणि ज्या नियमावली आहेत ते नियमावली करंधुळे दोन्ही संघनायकांना समजून सांगतीलच. समोर जो झाड आहे बघा, चारी बाजूला झाडं आहेत. त्यांना पानांना जरी चेंडू लागला तरी चौकार किंवा चौकार असेल, षटकार किंवा षटकार असेल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 69 धाव बनवायचे त्या मॅच मध्ये. चला विनंती आहे ढोके संघ फिल्डिंग लावून घ्या. आपण ढोके संघ जास्त विलंब आपण करू नका. 2 धावांची पेनल्टी देखील आहे. जेव्हा पहिलं षटक समाप्त होईल तेव्हा त्या 2 धावा ऍड करू आम्ही स्कोर कार्ड मध्ये. 69 धाव बनवायच्या. ढोके संघ विनंती आहे आयोजकांच्या वतीने आपण फिल्डिंग लावून घ्या. आपण का उशीर करता हा देखील प्रश्न आहे आयोजकांना. चला विनंती आहे ढोके संघ आपण फिल्डिंग लावून घ्या.
चला फलंदाज पाठवायचे आहेत. विनंती असेल फलंदाज पाठवा. आपण विनंती आहे जांतराच्या बदलापूर या टीमला की आपण जास्त उशीर करू नका. 69 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. आहे सैफने आणि स्वतःहून तो बाहेर निघतोय. ही नक्कीच खेळवृत्ती आहे आणि सैफचं मी कौतुक करेन. आणि फलंदाज झाल्या बाद बदलापूर समालोचक समितीचे अध्यक्ष आमचे अत्यंत जवळचे मित्र मॅडी सर आणि त्यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र आरिव यांचे ते आगमन होत आहे. यावेळेस चांगला स्ट्रोक खेळलेट आणि गॅप मधून सीमारेषेच्या बाहेर हा येतोय चौकार. धावसंख्या आहे 5. एक बाद 5 ही धावसंख्या आहे.
ऑन साइडला खेळतात, गॅप भरपूर मोठी आहे, आउटफील्ड देखील फास्ट, सीमा रेषेच्या बाहेर हा येतोय चौकार. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार येतोय फलंदाज स्वप्नीलच्या बॅटमधून. धावसंख्या आपण बघू शकाल 9 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात खूप चांगली गेली आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळतायत, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका, स्वीपर कव्हर, सीमा रेषेच्या बाहेर सलगचा आलाय हा तिसरा चौकार. क्या बात आहे, फटका चांगला डीप मध्ये, फिल्डर क्या बात आहे, सुरेख झेल पकडलाय, मिड विकेट सीमा रेषेवरती. अनिकेतने फलंदाज झालाय बाद. स्वप्नील बॅक टू द पवेलियन. बॅक टू द बॉलर खेळले होते, फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 13. 2 धाव पॅनल्टीच्या आपण ऍड करूया. धावसंख्या आहे 15 आणि बनवायच्या धावा 69. या मॅच मध्ये 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी अजूनही 54 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 54 धावा बनवावे लागतील. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल मॅडी सरांचे सुपुत्र आरिव इथे उपस्थित आहेत. ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि वडिलांचा वारसा ते देखील जपतील यातील मात्र शंका नाहीये. जिहाद आणि सागर देशमुख ही जोडी आहे. बघा 6 मिनिटं घेतलीत पंच पहिल्या षटकासाठी, त्यामुळे विनंती असेल सामना आपण स्पीडअप करा. ढोके संघ पॅनल्टी लागेल. ऑन साइडला खेळता डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत. 1 धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 16 धावा जिंकण्यासाठी 53 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 23. बनवायच्या धावा 53 या मॅच मध्ये. ड्राइव्ह करतायत अलॉंग द कार्पेट. चेंडू जातोय डीप मध्ये, खराब क्षेत्ररक्षण परंतु बॅकअप अनिकेत यांचं खूप चांगलं आहे आणि त्याच्यावरती मिळतील या 2 धावा नक्कीच वाचवलेत अनिकेतने. मॅगीने थोडंसं खराब क्षेत्ररक्षण केलं होतं परंतु बॅकअप खूप चांगला आहे. आरिफ देखील क्रिकेटचा आनंद घेतोय आणि खास करून उपस्थिती त्याची लाभती आहे.
या स्पर्धेमध्ये. ऑन साइडला लॉफ केला आहे. मिड ऑनच्या वरून लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो आहे. अनइव्हन बाउन्स आपण पाहिलं आणि सीमा रेषेच्या बाहेर हा येतोय चौकार. मॅगीला नक्कीच थोडस चकवलं चेंडूने, हुलकावणी दिली आणि हा चौकार आलाय. तवसंग्या 4 पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती. सागर देशमुखच्या बॅट मधून हा पहिला चौकार येतोय. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका क्षेत्ररक्षक मॅगी आहे. सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झाल्या बाद सागर देशमुख. बॅक टू द पवेलियन. एजाज येत आहेत. यावेळेस फटका चांगला आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये अनिकेत आहेत. सुरेख झेल पकडला अनिकेतने. फलंदाज झाल्या बाद तू चल मैं आया. ही स्थिती आपण पाहतोय या इनिंग मध्ये. जानतराच्या बदलापूर या टीमची. एजाज बॅक टू द पवेलियन. आतापर्यंत 4 फलंदाज गमावलेत आणि षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 22 धावा बनवायच्यात. 69 धावा 5 षटकांमध्ये. 47 धावांची अजूनही गरज आहे. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडू बनवायच्या धावा 47 या सामन्यामध्ये जानतराच्या बदलापूर या टीमला. यावेळेस फटका चांगला आहे. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका. क्रिकेट मधला सेफ फटका. क्रिकेट मधला देखना फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून षटका. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत अलॉंग द कार्पेट.
चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने रुपेश भोईर आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने रुपेश भोईर आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण. त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या आहे 29. 29 धावा जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय आणि मिळते अवांतर धाव. धावसंख्या 30 धावा धावफलकावरती आहेत. 39 धावांची अजूनही गरज आहे. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 15 चेंडू बनवायच्या धावा 39 या मॅच मध्ये. क्लीन बोल्ट. यष्ट उद्ध्वस्त दांडी. गोल यू मिस. आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाले बाद. बघा जास्त वेळ घेऊ नका. विनंती असेल. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. निकेशने हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. लागतोय अजून एक धक्का जानतराच्या बदलापूर या टीमला. दीपक येतात 8व्या क्रमांकावरती. 6 फलंदाज बाद झालेत. पुन्हा एकदा झेलची शक्यता. थोडेस लेट रिॲक्ट झाले आणि सीमारेषेच्या बाहेर हा चौकार आलाय. या फटक्यांची नितांत गरज आहे. चौकार षटकार मारावे लागतील आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 34 धावा. अजूनही 35 धावांची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू बनवायचे धाव 35 या मॅच मध्ये जानतराच्या बदलापूर या टीमला. प्रबुद्ध कांबळे येत आहेत. खूप चांगले समालोचक आहेत. तेवढेच चांगले गुणलेखक देखील आहेत आणि खूप बिझी शेड्यूल आहे त्यांचं देखील. कासगावच्या मैदानावरती ते गुणलेखन करतायत, समालोचन देखील करतायत. 2 दिवसांमध्ये त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. आणि हा येतोय षटकार पहिल्या चेंडूवरती. फलंदाज आपण पाहतोय यावेळेस जिहादच्या बॅटमधून.
जिहादने 2 षटकार लगावलेत. जोपर्यंत जिहाद असेल खेळपट्टीवरती तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवीत असतील. जिंकण्यासाठी 29 धावांची अजूनही गरज आहे. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका. क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखना फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. षटकार आणि चौकार येतोय जिहादच्या बॅटमधून. धावसंख्या आहे धावफलकावरती 44. जिंकण्यासाठी अजूनही 25 धाव बनवायच्या आहेत. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सामना स्पीडअप करायचा आहे. विनंती असेल 4 मिनिटे शिल्लक आहेत. बघा अजून एक तडाखा आपण पाहतोय. लॉफ्टेड हिट, फ्लॅटी स्ट्रोक, षटकार येतोय जिहादच्या बॅटमधून. जिहाद ऑन फायर. बघा सर्व संघाने एक सूचना असेल. जो लॉंगॉनला जी झाडं आहेत ती नक्कीच मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या फांद्या आहेत. पानांना जरी चेंडू लागला तरी देखील षटकार किंवा षटकार असेल, चौकार असेल तर तो चौकार दिला जाईल. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. सर्व संघांसाठी नियम सारखे आहेत. फिफ्टी कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती. 19 धावांची गरज आहे. बॅकफुटला गेले. क्या बात आहे. ग्लोरियस स्ट्रोक. सीमारेषेच्या बाहेर. शॉट ऑफ द डे. षटकार लगावलाय जिहादने. धावसंख्या आहे अब तक 56 धावा. 13 धावांची गरज या मॅच मध्ये. खरपून समाचार घेतला रुपेशचा. गॅप मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. षटकारांची आतिषबाजी केली आहे या मॅच मध्ये जिहादने. बारी बारी सबकी बारी. पहिले तुम्हारी अब हमारी. हाय तो चौकार. 7 चेंडू 9 धावांची गरज आहे. 34 या धावसंख्येवरती बॅटिंग करतो जिहाद. ऑन साइडला खेळता डीप मध्ये फिल्डर आहेत निकेश. फार वेगाने त्या चेंडूवरती आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त 1च धाव. आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 61. 61 धावा. जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. चेंडू शिल्लक 6. बनवायच्या धावा 8 या मॅच मध्ये. जयंत राजा बदलापूर या टीमला या षटकामध्ये आल्या तब्बल 27 धावा. महागडी गोलंदाजी केली रुपेश भोईर यांनी आणि तब्बल 27 धावा खर्च केल्या. 6 चेंडू आणि 8 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. चला फिल्डिंग लावून घ्यायची विनंती असेल
जास्त वेळ होतोय, 12:30 वाजलेले आहेत आणि यानंतर आम्हाला 6 सामने कव्हर करायचे आहेत. त्यामुळे विनंती असेल, अंधार 6:30 वाजता अंधार होतो. प्रत्येक सामना 5 षटकांचा असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. पहिला चेंडू लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिला आणि त्याला अटेम्प्ट केलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत स्क्वेअर लेगला. एक धाव झाली पूर्ण. धावाची संधी आहे. विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. फलंदाज झालाय बाद आणि आतापर्यंत 7 फलंदाज गमावलेत. ज्यानंतराच्या बदलापूर या टीमने आणि संघाची धावसंख्या आहे 62. 5 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी. अजूनही बनवायच्या धावा 7. 5 चेंडू आणि 7 धावा बनवाव्याच लागतील कारण की चेसिंग कंपल्सरी आहे. या 20 चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी. सोडून दिलं होतं चेंडूला आणि आशेभूत नजरेने पाहतच राहिले पंचांकडे आणि आलाय हा डॉट बॉल. 4 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. प्रदीप भोईर फिरकी आक्रमण आहे. दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता आहे. ऑन साइडला क्रॉस बॅटी स्ट्रोक खेळतात. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न असेल. धावबाची संधी आणि विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. ती म्हणजेच फलंदाजाला आणि 8वा फलंदाज गमावलाय तो म्हणजेच 63 या धावसंख्येवरती आणि जिंकण्यासाठी अजूनही 6 धावांची गरज आहे. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हाय व्होल्टेज सामना बिग फाईट मॅच आहे. या 2 संघांमध्ये 8 बाद धावसंख्या आहे 63. 8 फलंदाज बाद झालेत.